तर गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग आज खूप दिवसातनं शूट करतो आहे. वर्ष झालं, मागच्या वेळेस केदारनाथचा ब्लॉग शूट केला होता, पण तो अपलोड केला भरपूर दिवसांनी. आय थिंक 8-9 महिन्यांनी ब्लॉग अपलोड केला. तर आज आम्ही पुण्यात आलो आहे, मी, प्रशांत दादा आणि प्रज्वल आपला. तर अजून मागून दोघंजण येणार आहेत, आम्ही बाहेर चाललो आहे जरा. तर आम्ही आत्ता आहे पुण्यातलं ट्रॅफिक आणि पाऊस. तर आम्ही आत्ता चाललो आहे FC रोडला जेवण करायला, नाश्ता करायला. तर चला आपण बघूयात कसं काय होतंय. काय होतंय प्रशांत दादा पुण्यातल्या पावसाचं? तुझ्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे पुण्यातल्या पावसासाठी? काहीच नाही. तू रोज पुण्याला येतोय सारखा? सवय होऊन गेली कोणाची? पावसाची. अच्छा, ओके. आता घरी जाईपर्यंत असंच आहे. हा का? खूप त्रास होतो का रे तुला? बाहेरच उतरायला येत नाही गाडीतनं? ओके. ती मज्जा आहे बाबा तुझ्या, मस्त मध्ये सारखा फिरत असतो तू. हो, फिरत असतो. आता ह्याच्यावर एक सांगू तुला. बोल ना. मोर माहिती का? मोर माहिती आहे ना? पावसात दिसणारा. हो माहिती ना. पिकॉक आठवलं? नाही रे. त्याचं सगळं बघते ते पंख, फुलं, पंख. अरे असलं का रे? आता कसं मग मज्जा आहे म्हणलं ना तू पावसात पुण्यात येतो म्हणते. ते बघा, पाऊस भरपूर चालू आहे आपल्या पुण्यात. पण पडलं धोका कुठे धोका चिकन. माझी बॅग चांगली आहे. तर आम्ही आलो आता पुण्यात आणि आपल्या प्रोजेक्टच्या बॅगची चेन खराब झालेली आहे. तर आपण त्याचं रिपेअरिंग करतोय. तर इथं मेट्रो स्टेशन आहे, या साईडला मेट्रो स्टेशन आहे. तर आपण आता मेट्रो स्टेशनकडे जाऊन जाणार आहे. डेक्कन कॉर्नरला जाणार आहे, नाश्ता करणार आहे आणि मग पुढं. सध्या तर हे चालू आहे. प्रोजेक्टची बॅग कितीची आहे प्रोजेक्ट? आम्ही आत्ता आहे मेट्रो स्टेशनमध्ये. आमची आता एंट्री झालेली आहे आता. तर आम्ही चाललो आत्ता प्लॅटफॉर्मवर. तर बघूयात कसं काय होत आहे. सिनेमॅटिकमध्ये व्हिडिओ शूट करायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. बट सीन काय होतो, सिनेमॅटिकमध्ये करायचं गेलं की यूट्यूबला हे येतं काय, कॉपीराईट विषय येतात. त्यामुळं बघूयात, प्रॉब्लेम येतो. इन्व्हेस्टमेंटला आलो ना आपण आता. मेट्रो आलेली आहे. नंदनीत विषय आहे सगळा आता. प्रत्येक 6 मिनिटाला मेट्रो येते. तर आम्ही आता डेक्कनला जाण्यासाठी ट्रेन स्विच करतोय. आणि आता आपण डेक्कन. ओके, डेक्कन. तर मेट्रो स्टेशन सिव्हिल, ते सिव्हिल कोर्टचं मेट्रो स्टेशन आहे. तर आधी आता मेट्रो स्विच करणार. हे आपले प्रभू भैया. PMC, कृपया उतरते समय सावधानी बरतें। यात्रियों से अनुरोध है कि वे ट्रेन में चढ़ते और उतरते समय। आम्ही आत्ता आहोत डेक्कन स्टेशनला. तर आम्ही आता नाश्त्याला चाललोय JM रोडला. तर पाऊस तर बाहेर आहे बऱ्यापैकी. हे बघा, पाऊस तर बेकार पडतोय बाहेर. तर आम्ही पहिलं रेनकोट घेईन असं वाटतंय. तर चला बघूया कसं काय होतं. हा पाऊस काय थांबणारातला नाहीये प्रज्योत भैया.
चिरचिर चिरचिर चालू आहे पुण्यातला हा पाऊस. आपल्या इथे बघायला भेटत नाही बघा पाऊस पण. हे बघा पाऊस पुण्यातला. तिथपर्यंत पळत जाऊया. चल भाई संगम. चल 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 गाडी स्टार्ट कर. तर आपण आता मोर्या मिसळमध्ये मिसळ पाव खायला थांबलेलो आहे आणि आपला प्रज्योत भाईने आपला कॅमेरा धरलेला आहे. आपले प्रज्योत भाई स्वतःला दाखवा एकदा. तर आपण मिसळ पाव खाऊन आपण काय तर शूज न्यायला आलो होतो अकलूजवरून पुण्याला. तर आपण पहिले शूज घ्यायला जाणार आहे. आसपास चांगले कुठे शूज भेटतात आपल्याला माहित नाही, प्रज्योत भाईंना माहिती आहे. आता आम्ही सर्च करणार आहे आणि शूज घेऊन ती मिसळ पण आलेली आहे. भाई सिनेमामध्ये शूट चालू आपल्या प्रज्योत भाईंना. आणि आपण आपले शूज घेऊन झाल्यावर आपण मोनू भाऊजींकडे जाणार आहे. सोनू भाऊजींकडे सॉरी सोनू भाऊजींकडे जाणार आहे आपण. सोनू भाऊजींच्या रूमवर काम करण्याचा तो काम हो जाता. ये देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर आमचं मिसळ खाऊन झालेलं आहे. तर आम्ही आता आलोय एफसी रोडला आणि माझा फोनचा हा जुना कवर. आम्ही नवीन फोन घेतला बाई. चालू करे काहीतरी. तर आपला फोनचा हा नवीन कवर आहे. तर आता कवर वगैरे घेऊन झालं. आपला हा जुना कवर कुठे प्रज्योत? हा चुकून तुटलेला आमच्याकडनं. तुटला आता चुकूनच तुटला म्हणायचं. तर आता आम्ही पुढे काय करणार प्रज्योत? कॉफी पिणार आहे तिथे मागे. रिच मध्ये माहिती आहे. आपण पुण्यातील लोक नाही, आपण त्यांना माहिती आहे. बारामती मधली लोक आहे. तर चला आपण कॉफी पिऊयात. तर आम्ही आता रिक्षेनं सोनू भाऊजींकडे चाललेलो आहे. BMTला खूप जास्त गर्दी होती. आम्ही डिसाईड केलं की आपण आता रिक्षानं जायचं. तर आपण रिक्षानं चाललेलो आहे. पाऊस पण भरपूर आहे पुण्यात. तर आपण आपल्या सोनू भाऊजींच्या रूमवर आलेलो आहे. तर आपण चाललेलो आहे आपल्या सोनू भाऊजींच्या रूमवर. दुसरा मजला या. सोनू भाऊजी खूप लांब राहायला खूप लांब रूम गेले सोनू भाऊजींनी. सोनू भाऊजी राज उघडतील. कोणाच नाही दिसते सोनू भाऊजींच्या रूमवर. 2,000 years later. तर आपलं सोनू भाऊजी आले ना दादा. आपलं सोनू भाऊजी कुठे गेलतो? सोनू भाऊजी तुम्ही? मी खालच्या रूमला गेलो. खालच्या वाऱ्याला गेलतो सोनू भाऊजी. तर आता सोनू भाऊजी आलेले आहेत आणि आम्ही आता जाणार आहे फिरायला. आता तुम्ही कुठं चालला फिरायला? शूज आणायला चाललोय मी. शूज आणायला त्यासाठी आम्ही अकलूजवरनं सोनू भाऊजीची गाडी घेऊन चाललो. यस. चला आपण जाताना तुम्हाला दाखवतो कसं कसं जाणार आहे, कुठून कुठून जाणार आहे. होय ठीक. तर आम्ही आता चाललोय शूज आणायला. मागापासून चालू आहे आमचं शूज आणायचं. पण आम्ही आता चाललोय शूज आणायला. प्रज्योतनं कॅप वगैरे घेतलेली आहे. छत्री पण घेतलेली आहे बिकॉज पाऊस पडतोय अजून. जॅकेट वगैरे घालून भाऊजींची गाडी पण घेतली. अरे दे. तर चला हे बघा पाऊस पडतोय पुण्यात. नॉर्मल असा पाऊस आहे पण भरपूर आहे पाऊस. तिथला नॉर्मल पाऊसच भरपूर असतो. तर आपली गाडी कुठे आहे? आपली गाडी आहे. ही आपली गाडी आहे. तर चला आपण आता डायरेक्ट शूजच्या शोरूमात जाऊन ते द्या. तर आम्ही चाललोय शॉपिंगला. म्हणजे आम्ही शूजची शॉपिंग झाली. आता फिरायचं म्हणून चाललोय आणि पॉवर बँक पण घ्यायची वेळ लागला. आम्ही आता परत हाँगकाँगला चाललोय. आम्ही थोडं काहीतरी खाऊन पिऊन घ्यायचा प्लॅन चाललाय. तर जाऊया बघूया काय होतंय, काय खातो काय नाही आणि पॉवर बँक कसली भेटते. स्टेडियम आणि वातावरण तुम्ही बघू शकता कसं आहे समोरचं.
क्लिअर स्काय झालाय, पाऊस एकदम जागेवरती थांबलेला आहे. कसं वाटतंय दोन शब्द पुण्यातलं वातावरण आता कसं वाटतंय तुला? सो गाईज, ट्रॅफिक खूप आहे म्हणून आमचा प्लॅन मध्ये थोडासा चेंज झाला. आधी पोटोबा आणि मग काम. मग आम्ही चाललो आता काहीतरी खायला चाललोय. ट्रॅफिक तर खूप आहे, कळे ना आता कुठून जायचं. मग पोहोचेल आम्ही आमच्या ठिकाणी, तर दाखवतो आम्ही कुठे चाललो. चाललोय उजी रोडकडे. आता उजी रोडकडे चाललो तर तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठे चाललोय, तर भेटूया तिथेच जाऊन. तर आता आलो आम्ही आहे बर्गर किंगला कॅम्प मध्ये. टायगर की सो दाखवतो आम्ही काय मागवतो. खाऊ शकतोस प्रोजेक्ट. बहुत तेज हो रहा है. तर आमचं बर्गर वगैरे खाऊन झालंय आणि आम्ही सकाळपासून सोनू भाऊजींच्या गाडीवर भरपूर फिरतोय. तर सोनू भाऊजींची गाडी नसून आपलीच गाडी आहे. तर त्यात आम्ही पेट्रोल फिल करायला आलो. तर आम्ही पेट्रोल फिल करणार आहे आणि परत कुठं जायचं अजून ठरलं नाही, तर ठरणार आहे. पुण्यातल्या पेट्रोल पंपावरची लाईन आहे, पडली छत्री लाईन. तर आपण आता बघूयात पुढे काय होतं. हे आपण इथं होतो की आपल्या पेट्रोल पंपावरची लाईन पुण्यातल्या, आणि आपल्या अकलूजमध्ये एवढी नसते कारण आपली सेटिंग असते सगळी बरोबर. नंबरला आम्ही अकलूजमध्ये बिलकुल थांबत नाही, तर थांबायची वेळ आहे. गाडी बघून पेट्रोल भरतात बरोबर आहे. आणि आता चला पेट्रोल भरूयात आणि जाऊयात तुमच्या डेस्टिनेशनला. तर आता पुण्यात पडायला लागला पाऊस परत एकदा. तर हा पाऊस, हे वातावरण, आणि या वातावरणात आम्ही आत्ता घेतली पॉवर बँक आपल्या फोनसाठी, कारण आपण आता ब्लॉगिंग चालू करणार आहे. आणि 3-4 दिवस ब्लॉगिंग आपण बाहेर चाललो आहे. खरं तर कुठे चाललो आहे थोड्या वेळानं समजेल तुम्हाला, सस्पेन्स आहे तो. तर चलू आता आपण तर आम्ही पावसातनं भिजून आलेलो आहे आणि आम्ही आत्ता सोनू भाऊजींच्या रूमवर आहे. आणि आता आम्ही थोडं विश्रांती करणार आहे आणि थोड्या वेळानं आम्ही बाहेर फिरायला चाललो आहे. आत्ता वाजलेत 2 वाजलेत. तर बघूयात थोड्या वेळानं, म्हणजे अर्धा 1 तासानं काय होतं. तर गुड मॉर्निंग भावांनो. आत्ता वाजलेत पहाटेची 3 वाजलेत ना भाई, किती वाजलेत? 4. आता पहाटेचे 4 वाजलेत आणि आम्ही आत्ता चाललोय एका विशिष्ट ठिकाणी चाललोय आम्ही आता. तर तुम्ही बघताल आम्ही कुठे चाललोय, काय चाललोय. पाऊस आता पण पडायला लागला, तुम्हाला दिसत असेल थोडं. आम्ही असं जसं बाहेर येतो तसा पाऊस पडतोयच. काहीतरी सीन आहे असा मोठा लागलाय आम्हाला, आमच्यातच काहीतरी शक्ती असं वाटायला लागलाय आम्हाला. आम्ही बाहेर आलो की पाऊस चालू, आम्ही आत गेलो की पाऊस थांबताय आणि बाहेर आलो की पाऊस चालू होते, असा विषय आहे. हे इतक्या वेळ बाहेर होते पण ह्यांना अजिबात एक पाऊस लागला नाही का नाही. पाऊस तर नाही लागला, मला तुमच्यासोबत मी दिसतोय. आता भिजणार आहेत म्हणून बघू. तर चला आपण जाऊयात. बॅग वगैरे सगळ्यांनी आम्ही दोघांनी पॅक केलेली आहे आता आणि निघतोय आता. आपण पुढे जात असताना आपल्याला लागलेली भूक, तर आपण खातोय आता चीज वडापाव. यस. आता आपण कुठे जाणार आहे? दाखवतो लवकरच कळेल तुम्हाला. तर आपण कुठे चाललो तुम्हाला कळत असेल आमच्या जी बॅकग्राऊंडला दिसतंय त्याच्यावरून. तर प्रज्योत दावा आहे, आपला प्रशांत दादा आलेला आहे आणि बाबा आणि मामा आहेत 2 जण. तर आम्ही कुठे चाललो आहे हे बघण्यासाठी पुढचा ब्लॉग तुम्हाला बघावा लागणार आहे. तर हा ब्लॉग इथेच संपतोय. तर पुढच्या ब्लॉगसाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. सकाळ आलेला प्रशांत दादा परत एकदा आलाय, फक्त कपडे चेंज केलेत दिसतंय का नाही.